पंचायत राजचा आपला एक पूर्व इतिहास आहे विद्यार्थी मित्रांनो, पूर्व पार्श्वभूमी आहे, जे की आपल्याला वैदिक काळापासून पाहायला मिळते. तर पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. वैदिक काळात गाव प्रमुखास काय म्हणत? तर वैदिक काळात गाव प्रमुखास आपण ग्रामिणी म्हणत. ओके. तर प्रश्न क्रमांक दुसरा, स्थानिक स्वराज्य संस्थेला लोकशाहीचा पाळणा असे म्हणतात. स्थानिक स्वराज्य संस्थेला काय म्हणतात? तर लोकशाहीचा पाळणा असे म्हणत असतात. तर स्थानिक स्वराज्य संस्था 1882 मध्ये लॉर्ड रिपन यांनी सुरू केलेली आहे. म्हणजेच त्याला काय म्हणतात? तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक आपण लॉर्ड रिपनला म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो. त्यानेच स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केलेला आहे. नेहमी हा प्रश्न पोलीस भरती असो, ग्रामसेवक असो, कोणतीही भरती असो, तलाठी भरती असो, तर त्याच्यामध्ये हा प्रश्न नेहमी विचारला जातो. तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात? तर लॉर्ड रिपनला म्हणतात. आणि हा कायदा कधी आणला होता? तर 1882 मध्ये आणला होता विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक तिसरा, घटनेच्या कलम 40 नुसार ग्रामपंचायत आपल्याला स्थापन करता येते. तर ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी घटनात बरेचसे कलमा दिलेले आहेत. त्याच्यापैकी एक कलम म्हणजे कलम 40. तर याच्यानुसार आपल्याला काय करता येते? तर आपल्याला आपल्या आपल्या राज्यात ग्रामपंचायत स्थापन करता येते, अशा पद्धतीची त्या कलमामध्ये नोंद केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4, पंचायत राज हे कोणाचे स्वप्न होते? तर पंचायत राज हे गांधीजीचे स्वप्न होते. ओके. आणि हे स्वप्न पूर्ण कोणी केले? तर पहिले पंतप्रधान जे आहेत जवाहरलाल नेहरू यांनी राजस्थानमध्ये पहिली ग्रामपंचायत नागौर येथे स्थापन करून गांधीजीच्या स्वप्नांना पूर्तता केलेली आहे. म्हणजे गांधीजी स्वप्न पूर्ण केलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर 5व्या क्रमांकाचा प्रश्न, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करत असतो. ग्रामसेवक काय म्हणून काम करतो? तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करत असतो. ग्रामसेवकाकडे अतिशय महत्त्वाचे काम असतात, जे की पहा, लक्ष द्या, जेवढे बी ग्रामसभा होतात त्याचे इतिवृत्त लिहित असतो. त्याच्यानंतर जन्म मृत्यूची नोंद ठेवत असतो. बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून तो काम करत असतो. असे वेगवेगळे काम आहेत जे की ग्रामसेवक करत असतो. तर हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, पहा, लक्ष द्या. तर याच्यामध्ये मी एकच प्रश्न आहे म्हणून त्याचीच माहिती नाही सांगत आहे, तर इतर सुद्धा माहिती मला जे येते ते मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून तुमचा प्रश्नाचा चांगला अभ्यास झाला पाहिजे, A to Z सराव तुमचा झाला पाहिजे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची जरूरत नाही पडली पाहिजे, अशा पद्धतीने मी शिकवत आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6, गट विकास अधिकारी. गट विकास अधिकारी ज्याला आपण BDO सुद्धा म्हणत असतो. तर हा पंचायत समितीचा प्रशासन प्रमुख असतो. पहा, ग्रामसेवक आणि गट विकास अधिकारी, आता दोघांची लेवल एकच आहे, परंतु लक्ष द्या, त्यांची पात्रता जी आहे ते म्हणजे लेवल म्हणजे हे क्लास 1 ऑफिसरमध्ये येतो, क्लास 2 ऑफिसरमध्ये येतो गट विकास अधिकारी, आणि हा क्लास 3 मध्ये येतो. लक्ष द्या. तर BDO आपण याला म्हणत असतो. हा पंचायत समितीचा जे कार्य करत असतो, तो पंचायत समितीचे कार्य गट विकास अधिकारी पार पाडत असतो. आणि ग्रामपंचायतीचे कार्य जे पार पडतो तो त्याला ग्रामसेवक आपण म्हणत असतो. पहा, लक्ष द्या. तर गट विकास अधिकारी याला आपण काय म्हणत असतो? तर BDO म्हणत असतो. लक्ष द्या. ओके. चला तर समोरच्या प्रश्नांकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 7 तुमच्या स्क्रीनवर आहे. पंचायत समितीचे सदस्य संख्या किती असते? पंचायत समितीची सदस्य संख्या किती असते? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर 15 ते 25 अशी असते. आणि ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते? तर 7 ते 17 अशी असते. जसं जशी लोकसंख्या असेल तशी तशी ती सदस्य संख्या सुद्धा वाढत असते विद्यार्थी मित्रांनो. या संख्येचा चार्ट पण लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे, जे की आपण समोरच्या व्हिडिओमध्ये कधी ना कधी घेऊन येईल. ओके. तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत चला. अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगत आहे, जे की पंचायत राज याच्यावरची आहे. ओके. प्रश्न क्रमांक 8 तुमच्या स्क्रीनवर आहे. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? पहा, लक्ष द्या. जर तुम्ही हे वाचलं नाही ना, तर तुम्ही काय करता? तर तुम्हाला वाटते नेहमी ग्रामसेवक काही ना काही असं निभवतो, परंतु ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर सरपंच इथं भूषवत असतो. ओके. आणि त्या ग्रामपंचायतीचे जे बी ग्रामसभा असते, ग्रामसभेचे इतिवृत्त किंवा मग त्याचा जे सारांश असते तो कोण लिहितो? तर तो लिहित असतो ग्रामसेवक, आणि त्याचे अंदाजपत्रक बी ग्रामसेवकच तयार करत असतो. ओके. त्याच्यानंतर 9व्या क्रमांकाचा प्रश्न, ग्रामसेवक हा गावातील अतिक्रमण हटवण्याची नोटीस देत असतो. ज्यावेळेस बी आचारसंहिता असते किंवा मग काही असं
उपक्रम राबवला जातो त्याच्यामध्ये लक्ष द्या, अतिक्रमण जे हटवण्याची नोटीस कोण देते तर ग्रामसेवक देत असते. आणि ज्यावेळेस आचारसंहिता लागते त्यावेळेस असे राजकीय पोस्टर वगैरे असतात तर त्यांना काढण्याचे आदेश सुद्धा ग्रामसेवक देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10. ग्रामपंचायत अंदाजपत्रक सर्वप्रथम ग्रामसभा मंजूर करते. ग्रामपंचायतीचे जे बी अंदाजपत्रक असते विद्यार्थी मित्रांनो तर ते कोण मंजूर करते तर सर्वप्रथम ती ग्रामसभाच मंजूर करत असते. ओके. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 11. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हे जिल्हा परिषद अध्यक्ष असतात. स्थायी समितीचे अध्यक्ष नेहमी प्रश्न विचारतात. नेहमी येणारा रिपीटेड क्वेश्चन आहे. नेहमी कोणत्याही पेपरमध्ये याला पाहिला असेल तुम्ही तर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष असतात. ओके. त्याच्यानंतर समोरचे काही क्वेश्चन पाहू. प्रश्न क्रमांक 12 तुमच्या स्क्रीनवर आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष कोण असतात तर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष असतात जिल्हा परिषद उपाध्यक्ष. शिक्षण समितीचे अध्यक्ष कोण असतात तर जिल्हा परिषद उपाध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 13. तहसीलदार हा ग्रामपंचायतीचे प्रभाग जाहीर करत असतो. तर ग्रामपंचायतीचे प्रभाग जे बी असतात प्रभाग जे भाग असतात तर ते कोण ठरवत असतं तर ते तहसीलदार ठरवत असतो. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 14. जिल्हा परिषद अध्यक्ष हा आपला जाहीरनामा कोणाकडे देतो तर जिल्हा परिषद अध्यक्ष आपला जाहीरनामा विभागीय आयुक्ताकडे देत असतो. विभागीय आयुक्ताकडे तो देत असतो. पहा लक्ष द्या, याची जी PDF आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तर तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्रामची लिंक देईल, तिथून तुम्ही फ्रीमध्ये ही डाउनलोड करू शकता आणि आमच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. प्रश्न क्रमांक 15. गट विकास अधिकारी. गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो. गट विकास अधिकाऱ्यालाच आपण BDO म्हणतो तर त्याला कन्फ्युजन मध्ये नका टाकू. ज्यावेळेस बी BDO बी आला क्वेश्चन मध्ये तर लक्षात ठेवायचं की BDO म्हणजेच काय होते तर गट विकास अधिकारी होत असते. त्यालाच पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असं म्हणतो. आणि ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सचिव कोण असतो तर ग्रामसेवक असतो. दोघांचं कसं आहे, दोघंही समान दर्जाचे असले म्हणजे समान काम आहे, त्यांचे दर्जा वेगवेगळा असला तरी त्यांचे काम समान असते जवळपास. तर 50% तरी काम त्यांची जवळपास सेमच असते. जसं हे खालच्या लेवलवर काम करतो ग्रामसेवक तसाच BDO वरच्या लेवलवर काम करत असतो. ओके. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 16. पंचायत समितीच्या आरक्षण कोटा राज्य शासन जाहीर करत असते. पंचायत समितीचा आरक्षण कोटा कोण जाहीर करतो तर तो राज्य शासन जाहीर करत असतो. त्याच्यानंतर समोरचे प्रश्न पाहू. पहा, पंचायत समितीच्या मतदारसंघास काय म्हणतात. आता लक्ष द्या, हे मतदारसंघास काय म्हणतात हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आपल्याला माहीत नसते अशा वेळेस आपला गोंधळ उडू शकतो. त्याच्यामुळं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 1 लाइनर क्वेश्चन असतील. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 18. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 7 ते 17 असते. आताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते तर ती 7 ते 17 असते. आणि ते वेगवेगळं ते लोकसंख्येच्या आधारावर असते, जसं डोंगरी भागावरही आधारित असते. तर हे लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचं आहे. ओके. व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला भेटत असतील. लक्ष द्या. वसंतराव नाईक समितीचा महत्त्वाचा विषय काय होता. पहा लक्ष द्या, हे जेवढ्या बी समित्या आहेत ते अतिशय महत्त्वाच्या समित्या आहे. आपल्याला एक्झाममध्ये वारंवार विचारल्या जातात. ओके. तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्याचा उद्देश काय होता, त्याच्यामध्ये महत्त्वाच्या शिफारसी काय केल्या होत्या तर हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यांची स्थापना कधी झाली होती. ओके. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 20. पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस कोणी केली होती तर LM सिंघवी समितीने केली होती. पहा लक्ष द्या, पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस LM सिंघवी या समितीने केली होती. आणि 1993च्या 73व्या घटना दुरुस्तीनुसार ही घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. ओके. क्लिअर आहे. समोरचा प्रश्न 21व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. बलवंतराव मेहता समिती 16 जानेवारी 1957 रोजी स्थापन झालेली आहे. बलवंतराव मेहता समिती कधी स्थापन झाली तर 16 जानेवारी 1957 रोजी स्थापन झालेली आहे. आता काही समोरचे क्वेश्चन पाहू. त्याच्यानंतर
पंचायत राजचा मुख्य उद्देश काय आहे तर लोकशाहीचे विकेंद्रीकरण आहे. पंचायत राजचा मुख्य उद्देश काय आहे तर लोकशाहीचे विकेंद्रीकरण हा महत्त्वाचा उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 22 होता. प्रश्न क्रमांक 23 आता पाहणार आहोत. ग्रामसेवकाकडे 2 पेक्षा अधिक पंचायती असू नये अशी शिफारस कोणी केली होती. पहा, लक्ष द्या, शिफारसी महत्त्वाच्या आहेत, लक्षात आल्या पाहिजे. ग्रामसेवकाकडे 2 पेक्षा अधिक पंचायती असू नये अशी शिफारस बाबूराव काळे या समितीने केली होती. पहा, लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 24. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करत असतो. आत्ताच सांगितलेलं आहे की ग्रामसेवक काय करत असतो तर ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून हा काम करत असतो विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25. सरपंच हा ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यावर व नोकऱ्यांवर नियंत्रण ठेवत असतो. सरपंच काय करत असतो तर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर आणि नोकरांवर नियंत्रण ठेवण्याचं काम सरपंच करत असतो. ओके. त्याच्यानंतर 26 क्रमांकाचा क्वेश्चन आहे. सरपंच पदासाठी किमान 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सरपंच पदासाठी कितवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे तर किमान 7वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. शेवटची स्लाइड आहे. आता शेवटची स्लाइड पाहणार. सरपंच समितीचे अध्यक्ष पंचायत समितीची उपसभापती असतात. पंचायत समितीचे अध्यक्ष कोण असतात तर सरपंच समितीचे अध्यक्ष कोण असतात तर पंचायत समिती उपसभापती असतात. हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. वेगवेगळ्या समित्या सुद्धा विचारतात, त्यांचे अध्यक्ष विचारतात, उपाध्यक्ष विचारतात, सचिव सुद्धा विचारतात. प्रश्न क्रमांक 28. मुख्य कार्यकारी अधिकारी त्यालाच आपण काय म्हणत असतो CEO म्हणत असतो. लक्षात घ्या, CEO म्हणत असतो. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जसं BDO असते तसंच CEO असते. हा जिल्हा परिषद लेवलचा कर्मचारी असतो. IAS दर्जाचा कर्मचारी असतो विद्यार्थी मित्रांनो. क्लास 1 ऑफिसर असतो आणि याची निवड ही जी आहे UPSC द्वारे केली जाते. ओके. तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे काम म्हणजे CEOचे काम काय असते तर जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक ते तयार करत असतात. पहा, याला कम्पॅरेटिव्हली आपण पाहणार आहोत. जे बी ग्रामसेवक आहे, गट विकास अधिकारी आहे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी असतील तर यांना आपण कम्पॅरेटिव्हली जर पाहिलं तर तिघाची डिफरन्स जे आहे आपल्याला समजून जाईल. तर समोरच्या लेक्चरमध्ये आपण ते पण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके. कम्पॅरेटिव्ह जर अभ्यास केला आपण तर आपले जे डाऊट राहतात ते डाऊट क्लिअर होऊन जातात. ओके. त्याच्यानंतर पंचायत समितीचे रेकॉर्ड गट विकास अधिकारी यांच्याकडे असतात. पंचायत समितीचे रेकॉर्ड कोणाकडे असतात तर गट विकास अधिकारी, त्याला BDO आपण म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो. आजचा हा आपला शेवटचा प्रश्न आहे. पहा, जिल्हा परिषदेच्या मतदारसंघास आपण काय म्हणतो गट म्हणत असतो. जिल्हा परिषदेच्या मतदारसंघास काय म्हणतो आपण तर गट म्हणत असतो. ओके. हा शेवटचा प्रश्न होता. अतिशय महत्त्वाचा आहे. गण कशाला म्हणतात तर पंचायत समितीला म्हणतात आणि जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात गट म्हणत असतात. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला इथं भेटतील. ओके. धन्यवाद.